आणि पोट्टे अचानक असे जमा करून झाले ब्रो, सांगतो तुम्हाला आपला व्लॉग पूर्ण पाहून जा. काहीतरी मॅटर झालं सांगतो तुम्हाला. कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका तुषार परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले तर घरी आरामात बसत नाही तेवढा बाबांना चाल आपल्याला मोताळा जाणार. मी म्हटलं काय फंदा झाला आता. मग तर म्हटलं जास्त बोलायला नाही परत, बाबासाहेब चुपचाप निघायला पुरते. मग तर आपल्या डोक्याला बांधलीत असती मंगलीला मोताळा जायसाठी. बाकी काय ना काही लफडा येतेच आपल्या मागे. मग तर आपली गाडी काढली मंगलीला मोताळा जायसाठी निघलो. पण आपल्या गाडीचा काटा मारायला आलता. पहिले तर आपण शेम्या पेट्रोल पंपावर आपली गाडी घातली. तरी तर पहिले आपल्या गाडीच्या पोटात 200 रुपये पेट्रोल टाकलं, कारण म्हटलं पेट्रोल टाकणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग आपली गाडी घेतली 70-80 स्पीडनं. मग पोहोचलो मोताळा. पहिले तर मग येऊन पोहोचलो शंकर मशिनरीवर. तरी तर पहिले आपलं सामान घेतलं मग निघलो घरी जायसाठी. बाकी आपण रोज कुठे ना कुठे जाऊत राहिलो. तरी येऊन घरी बसत नाही तेवढाच विशाल भाऊचा कॉल आला की चाल आपल्याला क्रिकेट खेळायला जाणार. पहिले तर म्हटलं आपण चला एका ठिकाणी बसून राहू, आणि तसं काही आपण क्रिकेट खेळायला आलतो नाही. तरी तर पहिले आपण एका ठिकाणी बसत नाही तेवढाच आपला व्हिडिओ बी काढून घेतला. आणि पोराचा जमा व्हायचा विषय चालला की याने एक ओव्हर खेळली पण बॉल फुटून गेला. आपल्याला तर वाटलं काही मॅटरच झालं. आणि इकडे मॅच चालू होत नाही तर आपली विशाल भाऊ फौजी चालू झाले मॅच खेळायला. बाकी आपल्या फौजी भाऊने पहिल्याच बॉलात छक्का मारला. ते विशाल भाऊचं घेण्याने होतं. इकडे विराट कोहलीचा भाऊ बी आला. बाकी डेंजर खेळते भाऊ विराट कोहलीचा भाऊ बी. आणि ते शाळा आहे की आपण 6वी पासून 10वी लोक या शाळेत शिकलो. बाकी भाऊ गेले ते दिवस राहिले आठवणी. आणि इकडे त्या पोट्ट्याचं डबल मॅटर चालू झालं. त्या पोट्ट्याला म्हटलं मॅटर न करू नाही तर पोलीसवाल्याला फोन लाई. मग तर आपल्या डोक्यात विचारला की आपण 1 घंटा झालेला चाललो आता घरी. या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.